गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेली रुटीन. सो स्टे ट्यून विथ मी. सो आता मी तयारी करत आहे माझ्या दुपारच्या लंचची. सो आज मी लंचमध्ये बनवणार आहे कोबीची भाजी. खरं सांगायचं झालं तर मला कोबीची भाजी आवडतच नाही आणि आज माझ्याकडे दुसरा भाजीचा ऑप्शन पण नाही आहे. सो सुरुवातीला मला असं वाटायचं की कंटेंट क्रिएटरची लाईफ किती इझी असते. पण जेव्हा मी कंटेंट क्रिएट करायला लागले तेव्हा एक दिवस खूपच चॅलेंजिंग वाटतो आहे. कारण का कंटेंट क्रिएट करणं ही सोपी गोष्ट नाही हे आता मला समजतं आहे. बट आय विल ट्राय तर करून बघूया. सो ॲज अ हाऊसवाईफ माझा पूर्ण डे हा किचनमधल्या कामांमध्ये आणि माझ्या मुलांमध्येच इन्व्हॉल्व असतो. सो त्यातूनच मी माझा थोडासा वेळ हा कंटेंट क्रिएट करण्यासाठी घालवते. हे चॅनल स्टार्ट करण्याच्या आधी खूपच विचार केला की लोक माझ्याबद्दल काय बोलतील, त्यांना माझा व्हिडिओ आवडेल का. पण ओव्हर थिंकिंग करणाऱ्या माणसाला आयुष्यात कोणतीच गोष्ट अचीव होत नाही. त्यामुळे मी आता ओव्हर थिंकिंग करणं थांबवलं आहे. सो आता मला थोडं कॉन्फिडंट वाटत आहे. तर मागील काही वर्षेही मी मुलांची काळजी घेण्यात घालवली आहे. कारण मुलं लहान असताना त्यांना हवं नको ते बघणं, त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणं ही प्रत्येक आईची फर्स्ट प्रायोरिटी असते आणि मीही तेच केलं आहे. तर हे आहेत आमचे छोटू महाशय, माझा शेपूट. माझ्या प्रत्येक कामात याची नेहमी लुडबुड असते. सो दरवेळी मी किचनमध्ये पीठ मळताना किचन वाट्यावर उभे राहणे आणि पीठ खाण्यासाठी हट्ट करणं हे ह्याचं रोजचंच काम आहे. सो मी 2026मध्ये कॉन्टेंट क्रिएट करणं हे मॅनिफेस्ट केलं आहे. तुम्ही 2026मध्ये काय प्लॅन केलं आहे?
आणि काय मॅनिफेस्ट केलं आहे. मी तर म्हणते सर्वांनीच मोठी स्वप्न बघितलीच पाहिजे, कारण का स्वप्न बघण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो आणि त्याच्यासाठी प्रयत्नही करावे लागतात आणि ते प्रयत्न करण्याची तयारी आपल्यात हवी लागते. तर नेहमी स्वयंपाक करताना हे सगळे विचार माझ्या डोक्यात येत असतात. तुमच्यासोबत पण असंच होतं का? तुम्ही स्वयंपाक करताना तुमच्या पण डोक्यात असे विचार येतात? तर प्रत्येक दिवस हा सारखाच नसतो. प्रत्येकाच्या जीवनात नेहमीच अप अँड डाऊन्स येत असतात. चॅलेंजिंग तर हे आहे की आपण त्यांना कसं डील करतो, हसत का त्याच्यावर विचार करत. तर आता माझा लंच रेडी झाला आहे. खरं तर स्वयंपाक बनवण्यापेक्षा त्यानंतर झालेला पसारा आवरणं ही गोष्ट मला खूपच कंटाळवाणी वाटते. पण काय करावं, ते करावंच लागतं. मला माझा किचन वाटा नेहमी स्वच्छ लागतो. त्यामुळे मी नेहमी किचन वाटा पूर्ण स्वच्छ करते आणि ज्या दिवशी तो स्वच्छ नसेल तर मला चैनच पडत नाही. तर जिजा आता स्कूलमधून घरी आली आहे आणि तिचा गोंधळ हा वेगळाच असतो. तिचे दिवसभर काम एकच आहे, खेळणे खेळणे आणि खेळणे. सो त्यानंतर आम्ही थोडं हँगआउट करण्यासाठी गेलो होतो. सो आज संध्याकाळच्या डिनरसाठी मी बनवणार आहे चिकन करी आणि चिकन 65, कारण का ही आमच्या अहोंची फरमाईश आहे. या ठिकाणी मी घेतलं आहे अर्धा किलो चिकन. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं दही हे मिश्रण कालवून घेऊ आणि त्याच्यामध्ये मीठ आणि त्यानंतर रेडीमेड चिकन 65 मसाला मी ॲड केला आहे. त्यानंतर हे सगळं नीट मिक्स करून घेऊयात. हे फ्राय करण्याआधी मी त्याच्यामध्ये 1 अंड, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा ॲड केला होता. आमच्या छोटू महाशयांना ही डिश फारच आवडली आहे. तो आता मॅगी तिच्या टर्नची वाट बघत आहे की तिला कधी मिळेल. So it's time to say bye bye. See you soon in my next vlog.